पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसतोय। इथून आपण जाणार आहोत आता पुण्यामध्ये। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे उपस्थित आहेत। अक्षय, पुणेकरांच्या प्रतिक्रिया नेमक्या या दरवाढीबाबत काय आहेत? निश्चित आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसापासून ज्याची भीती होती तेच खरं तर आज पाहायला मिळतं आहे। 3 रुपयांनी चक्क पेट्रोल वाढल्यामुळे सामान्यांना खिशाला ही कात्री बसणार आहे, याबद्दल कुठली शंका नाही। ताई, कितीचं पेट्रोल भरले जातं? 220चं। बरं, वाढलंय पेट्रोल? हो। बरं, वाटलं होतं असं? नाही, आता तरी काही वाटलं नव्हतं। परवडेल का? परवडत तर नाहीच, पण भरावं तर लागतं ना, गरज आहे ती। कमी होण्याची अपेक्षा आहे का? नाही, आता हे युद्ध वगैरे चालू होते, नाही वाटत कमी होईल। बरं, कितीचं पेट्रोल भरले? फुल टाके केली, फुल टाके केली। परवडतंय का पेट्रोल? आता काही इलाज नाही त्याला। किती रुपयांनी वाढलं? ते आता अजून बघितलंही नाही मी, आता मला कळलंय ना, आता नंतर बघल पावते। अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ती सकाळची वेळ आहे। कितीचं अगदी पेट्रोल? बरोबर आहे अक्षय। 3 रुपयांनी वाढलंय पेट्रोल। नाही ना, खिशाला जास्तच कात्री बसते ताण्यात। आपण बघू शकतोय की पेट्रोलचा आकडा जो आहे तो 3 रुपयांनी वाढलेला आहे। सकाळची वेळ असल्याने किंबहुना पेट्रोल पंपवर तुरळक गर्दी जरी असली तरी दिवसभर ही गर्दी जी आहे ती कायम राहणार आहे। आणि शिवाय गेल्या काही दिवसांपासून आपण ज्या पुणेकरांच्या प्रतिक्रिया घेत होतो की तीच भीती या सगळ्या पुणेकरांना होती। काका, 3 रुपयांनी पेट्रोल वाढले, ऑप्शन काय आहे? बरं तर लागणार। पण मोदींनी आवाहन केलं होतं ना इंधन कमी वापरणं। हो, पण चालवायचं पाहिजे ना बेसिक गाड्या। सगळ्या ठिकाणी नाही प्रॅक्टिकल वापरता येणार। बरोबर, मग 3 रुपये परवडतील एकदम 3 रुपयांनी वाढल्यामुळे? ऑप्शन नाहीये, त्यावेळी काही करता येणार नाही। दादा, अगदी बरोबर काय अक्षय, किती पर्याय रुपयाचं पेट्रोल नाही भरणं? ही एक अगदी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया प्रत्येक नागरिक देताना दिसतोय। अक्षय आणि गिरीश दोघांनाही धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।